बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण वेस्ट कापडापासून फुलपाखरू तयार करायला शिकणार आहोत. त्यासाठी मी साधं ब्लाऊजचं कापड आणि काही कापडाला फुलपाखरांना आपण नॉन-वूवन जोडून तयार करून घेतलेलं आहे. प्रथम आपण सिंपल कापडाला हे नॉन-वूवन जोडून घेतलेलं आहे. त्याची रुंदी 5.5 इंच आणि उंची 4 इंच घेतलेली आहे. आता आपण दुसरा एक प्रिंटेड पीस घेतलेला आहे आणि एकाच कापडाला नॉन-वूवन जोडलेले आहे. हे एकमेकांवर आपण सुलट ठेवून इथून सुरुवात करून इथपर्यंत शिवून घ्यायचं आहे आणि थोडासा भाग आपण सुलट करण्यासाठी शिवायचा ठेवणार आहोत. आता आपण थोडा भाग शिवायचा ठेवून साईडच्या सर्व भागाला शिलाई करून घेतलेली आहे आणि आता त्याचे आपण कोपरे थोडे कट करून घेऊया आणि हा भाग आपण यातून सुलट करून घेऊया. आता हा भाग सुलट करून घेतल्यानंतर हा शिवायचा राहिलेला भाग आतमध्ये फोल्ड करून यावर एक दाबटीप घालून घेऊया. या भागावर आपण आता एक दाबटीप घालून घेतलेली आहे. आता आपल्याला जो भाग वरती करायचा आहे त्या भागाकडून आपण हे कापड असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आता हे एकदा एक फोल्ड करायचं आणि पुन्हा एकदा आपण अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं. हे चारही कोपरे आपले एकसारख्या आकारात आले पाहिजेत असे जोडून घ्यायचे. आणि आता आपण एक कोपरा हा सोडून 3 कोपऱ्यांवरती एक बोट ठेवून अशा प्रकारे हे कापड असं मध्ये फोल्ड करून घ्यायचं. फोल्ड केल्यानंतर पुन्हा आपण हा हात काढून ते कापड असं फोल्ड करायचं. फोल्ड केल्यानंतर अलीकडच्या कोपऱ्यावर अंगठा ठेवून पुन्हा आपण हा दुसरा भाग 3 कोपरे आपले एकत्र करून घेऊया आणि पुन्हा हा भाग आपण अशा प्रकारे फोल्ड करून घेऊया. फोल्ड करून घेतल्यानंतर पुन्हा आपण हे कापड वळवून घ्यायचं आहे पहिल्या जागेवरती आणि आता हे दोन्ही कोपरे आपण असा आकार तयार झाल्यानंतर एकत्र करून घ्यायचे. अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण कृती करून घ्यायची आहे. एकदम सावकाश पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. आणि आता आपल्याला हा आकार मिळाल्यानंतर जो दुमडलेला भाग होता तिथपर्यंतच आपण हा भाग फोल्ड करायचा आहे आणि आता या भागावर आपण सुई दोऱ्याच्या साहाय्याने शिवून घेऊया. बरोबर मधोमध आपण आतल्या बाजूने याला शिलाई करून घ्यायची आहे. सिंपल कापड असेल तर आपल्याला शिलाई करायला वेळ लागत नाही, पण नॉन-वूवन लावल्यानंतर याला एकदम घट्ट असं आपलं हे फुलपाखरू तयार होतं. नॉन-वूवन नसेल तर कुठलेही आपण कापड याला जाड वापरू शकतो. एक भाग आपला आता शिवून झालेला आहे. आता आपण दुसरा भाग असाच पहिल्या भागाप्रमाणे फोल्ड करून यावर पण आपण आता शिलाई करून घेऊया. अशा प्रकारे पंखांचे आपले दोन्ही भाग आता शिवून झालेले आहेत. आता आपण हा खालचा त्रिकोणी भाग जो तयार झालेला आहे तो आता शिवून घेऊया. त्यासाठी आपण हा भाग असाच धरून फोल्ड करायचा आणि याला आपण आता शिलाई करून घेऊया. हा भाग शिवून झाल्यानंतर खूपच सुंदर आपले आता हे फुलपाखरू तयार झालेले आहे. आता आपण याला पुढच्या भागाला कुंदन जोडून घेऊया. कुंदन जोडण्यासाठी आपल्याकडे जर कुंदन उपलब्ध नसेल तर आपण मण्यांचा सुद्धा वापर करून हे फुलपाखरू तयार करू शकतो.
अशा प्रकारे फुलपाखरू आपलं आता हे बनवून तयार झालेलं आहे. आपण या फुलपाखराचा उपयोग लहान मुलींना केसात लावण्यासाठी सुद्धा करू शकतो किंवा एखाद्या आपण शोपीस म्हणून सुद्धा त्याचा आपण पडद्यावर किंवा घरातल्या एखाद्या फ्लॉवर पॉटवर पण लावू शकतो. त्याचप्रमाणे आपण मॅचिंग फुलपाखरू तयार करून एखाद्या पिनाच्या साहाय्याने आपण मुलींच्या ड्रेसवर किंवा फ्रॉकवर सुद्धा जोडून हे फुलपाखराचा वापर करू शकतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. हे फुलपाखरू नक्की तयार करून बघा.